झालेला आहे। आज लोकार्पणाचा कार्यक्रम हा आमचे पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण यांनी आयोजित केलेला आहे। त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय रवींद्र चव्हाण पालकमंत्री, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय किशोर तावडेजी, सन्माननीय मकरंद देशमुख सीओ जिल्हा परिषद, श्री सौरभ अग्रवाल सन्माननीय पोलीस अधीक्षक, श्री आर के हेगड़े डायरेक्टर कोकण रेल्वे, श्री नागदत्त राव मुख्य अभियंता रेल्वे, सो छाया नाईक अधीक्षक अभियंता, सन्माननीय अजय कुमार सर्वगुण अभियंता, प्रभाकर सावंत भाजपचे अध्यक्ष, राजन तेली अशोक सावंत, उपस्थित सर्व कार्यकर्ते, नागरिक बंधू भगिनीनो आणि मित्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात निसर्गरम्य जिल्हा म्हणून हा देशात राज्यात ओळखला जातो। तसं आता या जिल्ह्याचं रूप बदलण्याचं काम आमचे रवींद्र चव्हाण करतायत। म्हणून मी तुम्हा सर्वांतर्फे मी सन्माननीय रवींद्र चव्हाण, त्यांचे सहकारी, जिल्ह्याचे सर्व अधिकारी या सर्वांचं प्रथम अभिनंदन करतो। आता कणकवली रेल्वे स्टेशन सुशोभीकरणाचं लोकार्पण कार्यक्रम झाला, तेही आपण लोक जाऊन पाहून येऊ शकता। ओळखता येत नाही खरंच आम्ही कोकण रेल्वे स्टेशन अनेक वेळा आलो गेलो, तसं तुम्हाला दिसणार नाही, पण अतिशय सुंदर देखणं असं स्टेशनचा बाहेरचा भाग, तसंही गार्डनच्या माध्यमातून केलेलं सुशोभीकरण, लँडस्केपिंग हे अतिशय उत्तम। एखाद्या मोठ्या शहरात ज्याप्रमाणे रेल्वे स्टेशन असतात त्याची प्रतिकृती आम्ही या ठिकाणी ओरस या छोट्या रेल्वे स्टेशन मध्ये केलेली आहे। कल्पक आहे, सुंदर आहे, स्थानिक लोकांना आनंद आणि अभिमान वाटावा अशी ही गोष्ट मला वाटलं पाहिजे। मी फार दुर्मिळ या स्टेशनवर उतरलो, एका दुसऱ्या वेळेला उतरलो असेल, मला वाटायचं याचं परिवर्तन व्हायला पाहिजे रेल्वे स्टेशन। मी अपेक्षित आहे रेल्वे स्टेशनच्या बाहेर परिवर्तन व्हावं, लोकांच्या लहानी मनात, दरडोई उत्पन्नात, तरुणांच्या उत्पन्नात, आपल्या प्रत्येकाचं उत्पन्न वाढून ओरस रेल्वे स्टेशनचा उपयोग करून वाहतुकीला रोजगार उद्योगधंदे व्हावे या सुप्त हेतूने आमच्या रवी चव्हाणांनी हा उपक्रम केलेला। उद्योग नाही म्हणतो, उपक्रम केला। म्हणजे काय आहे उकेल म्हणतील आता उद्योग, हा उद्योग नाहीये। उद्योग क्षेत्रात प्रगती करण्यासाठी ही प्रतिकृती तुम्हाला मार्ग देते। मी आल्यानंतर श्याम इथे का लावलं मी विचारलं कलेक्टर बसून, का लावलं इथे? तेच आहे ना, का कोकणात नसते श्यामृगच आहे ना, का लावलं कोणालाही सांगता येत नाही का लावलं, ते कल्पकतेने लावलं। पक्ष्यांमध्ये सर्वात गतीमध्ये पळणारा कुठला पक्षी? श्याम। पक्षामध्ये सर्व राज्यात जिल्ह्यात गतीमध्ये आर्थिक बाबतीत कोण पळणार? सिंधू। काळ्याच त्याच्यातून बोध घेण्यासाठी हे आमच्या रवींद्र चव्हाणांनी तिथे आणलंय।
आमचा IT साहेब पाहिजे पुढे बसले अरे कोण कॉन्ट्रॅक्टर कोण आहे रे कॉन्ट्रॅक्टर बस साहेब त्याच्या पायाशी नाव त्या पक्षाचं नाव लिह आणि त्याची स्पेशालिटी काय आहे ती तो धावताना किती स्टेप मध्ये अंतर आहे जवळपास 30-35 मीटरनी गतीने तो पळतो ते सगळं लिहा आणि त्यानंतर वाईट बोलू नये पण त्याचं मांस आहे ना हे फार उपयोगी आहे वेगवेगळे विटॅमिन्स आहेत प्रोटीन आहे आणि त्याचं फार मोठं मार्केट पण जगामध्ये आहे पण त्याचे गुणधर्म लिहा इतक्या तरुणांना शिकलेल्या लोकांना असं तो आमच्या ओरसला हा पक्षी ठेवलाय बाय त्याचा काय उपयोग आहे हा उपयोगी आहे त्याचे गुणधर्म असे आहे आणि बोध घेण्यासाठी तो गतीने पळतो ती गती माणसात ओरसच्या लोकांमध्ये यावी आणि हे मोकळं विकळं दिसतंय ना तिथे उद्योगधंदे आहे कुठलंही रेल्वे स्टेशन एसटी स्टेशनच्या समोर हॉटेल असतात अपवाद ओरस हो की नाही ओरसला हॉटेल नाही आम्हाला आता जेवायला जायचं होतं आम्ही बोललो चला ओरसला जाऊन जेऊया जे लोक उत्तर रावेली त्या स्टेशनवर तरी कुठे जायचं हो कॅन्टीन मध्ये काय ज्यांच्या जमिनी आहेत स्थानिकांच्या हॉटेल कर्नाटक दिल्ली अनेक लोक येतील जमीन घ्यायला पण थोडे हॉटेल टाकतील त्यात तुमचं का नाहीतरी भांडताना नेहमी आमचं का काय मिळतं असं नेहमीच बोलता भांडायला लागलं का मालवण माणूस कमी पडत नाही मीच त्या लोकांचं फार निरीक्षण केलं चव्हाणचं मेरेवरून भांडणं होतं मेरेवरून हायकोर्टापर्यंत जातात एक इकडून धामतो शिव्या देत एक इकडून अंगाला हात लावत नाही नुसते शिव्या कुठल्या म्हणजे आपल्याला ते शिवाय माहित नाही एवढ्या देतात आणि मग कोर्ट कचेरी करतात एक अशी की आमच्या देवबागला कोर्ट कचेरी चालू होती त्या मामांना भेटलो रिटायर होऊन आले होते मंत्रालयात मामा ही जमीन का देत नाही रस्त्याला हो रस्त्याला प्रगती होईल पूर आला तर इथून बाहेर लोकांना काढता येईल 3 बाजूला देवबागला पाणी आहे 3 बाजू माका देवशी ना अहो का पैसे देणार सरकार नाही द्या आता वय 82 ठीक आहे विचार ते रेस्ट हाऊसवर गेलो 4 कार्यकर्त्यांना बोललो त्यांना गाडीतून या म्हणा तुम्हाला गाडीतून येतोय या आणि गाडीतून रेस्ट हाऊसवर आणलं मामा अडचण काय ती भेंडीची झाडं आहेत आंबा नाही काजू नाही काय समुद्र किनारी भेंडीची झाडं येतात ती आपण खातो ती भेंडी नाही जंगली ते जंगली झाड आहे काय किंमत असते का माझ्या घरात धोकं होऊ नये म्हणून लावलं म्हणजे घराच्या पुढच्या बाजूला आहे झाड एवढंच म्हणजे असं काय पाण्याचं त्याचा मामा विचार करा रस्ता होते आणि हे करा नाही तर आम्हाला जबरदस्ती तोडून टाकणार रात्री 2 वाजता नाही असं नको माझा खर्च आला हायकोर्टात 10,000 मी दिला तर तोडा तयार झालं मामा 10,000 मामांची कॉम्प्रोमाइज झाली आणि आता रस्ता देवबागचा बघा कसं नुसतं आमच्या रवी चव्हाणनी हे सुशोभीकरण करण्यामध्ये हेतू आहे इथे गुंतवणूक करणारे येतील मोठमोठे लोक येतील हे सगळं पाहतील समाधानी होतील त्यांच्या माध्यमातून सहयोगाने सहकार्याने इथे उद्योगधंदे व्यवसाय जे पिकवतात त्याचं मार्केटिंग किंवा बाय प्रोडक्टही तयार व्हावे परवा मी दिल्लीला गेलो गोव्यावर आणि त्यांना विचारलं खायला काय मला सांगा मला उपमा नको आणि तुमचं कोई नको दुसरं काय मग त्याने मला 2-3 पॅकेट दाखवले हे ह्याचा आहे त्याचा आहे चावल काय तुला चावल का होता तांदळाचं दाखव आणि मी तो बॉक्स फोडला आणि यातलं एक ते बिस्किट सारखं खाऊ कुरकुरीत एक वेफर खातो तसं हे चावल काय
आता बाहेरचे लोक, जिल्ह्यावरचे लोक तांदूळ पिकतो आपल्याकडे, मुख्य पीक भात आपल्याकडे, आणि पैसे कमवतात बाहेरचे, ते बनवतात वेगवेगळे प्रोडक्ट आणि विकतात आपल्याकडे देशभर. बुद्धीचा, डोक्याचा, शिक्षणाचा, चातुर्याचा उपयोग प्रगतीला व्हावा, प्रगतीला व्हावा. त्या सगळ्या प्राण्यांचा अभ्यास करा. हे का अमुक काही भागात असे का होतात, त्याचा आम्ही डुकराच्या मागे नाही तर सशाच्या मागे. सीजन आला काय द्यायचं, तू देवाला काय द्यायचं, आरत करताना, पण ते नैवेद्यासारखंच असतं ना. नंतर एवढे एवढे मटणाचे गाववर देता ना, काही मला माहिती ना गावात. तर त्यापेक्षा काहीतरी नवीन शिका. बघा जग उघडलं तसं भव्य दिव्य आहे. बघा त्याच्या गावातले लोक ते झोपाक बरा येतील आणि साजरी घालतील. असं काय करू नका, असं खरंच काय करू नका. तुम्ही या ठिकाणी कराल ते गावातल्या लोकांचं उत्पन्न वाढण्यासाठी त्यांनी काय करावं याचं मार्गदर्शन करा, साधन सामुग्री करा. तुम्हाला एक जगात एक कशी म्हटलं जातं, अशी एक म्हण आहे म्हणा, की ज्या गावात, राज्यात, शहरात, देशात दळणवळण व्यवस्था आदर्श तो प्रगत देश, प्रगत प्रदेश. 17 टाळ्यावाज नाही, 17 त्या मामाची धरून 17 काय. धन्यवाद. आम्ही ह्यावेळी आलो असं वाटतं, भूक लागली अशी वाटतं. धन्यवाद. पण तुम्हाला एक सांगा, हे याच्यासाठी होतं सुशोभीकरण. हे सुशोभीकरण पाहून प्रवास करणाऱ्याला आनंद वाटावा, आलेल्यालाही पाहून वाटावं हे प्रगत ओरस आहे, इथे प्रगती आहे. लोक मानसिकता प्रगतीची आहे, पण तुमच्याकडे पाहताना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. मी काय आमच्या रवी चव्हाण आम्ही सगळ्यांनी निर्धार केला की आपण सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात नाही देशात आर्थिकदृष्ट्या सबळ समृद्ध जिल्हा आपण बनवूया. कोण एवढं मागे झोपले, समृद्ध बनूया यासाठी आमचा प्रयत्न करतो. आपल्या बाजूला गोवा आहे, इथून जवळ. तिथल्या लोकांना विचारावं, दरडोई उत्पन्न काय तुमचं? 4.5 लाख. देशात एक नंबर, देशात एक नंबर. आपलं माझ्या प्रयत्नांनी मी जेव्हा आलो ना 34,000 होतो 90 साली, आज 2,40,000. त्यांच्या किती 4.5 लाख. मग आपले प्रयत्न 4.5 लाखाचा पाठलाग केला पाहिजे. त्यांच्याकडे शेतीवर नाही 4.5 लाख, पर्यटक. त्यांची पर्यटन आणि येणारा पर्यटक ही लक्ष्मी मानतात गोव्याचे लोक. सिक्कीम चायना बॉर्डरवर राज्य आहे, त्यांची 4,10,000 तेवढं पण आपलं वाढवण्यासाठी हे आमचे जे प्रयत्न आहेत तुम्हाला प्रवृत्त करावं, तुम्ही बोध घ्यावा, काहीतरी शिकावं आणि काहीतरी करावं. आमचा माणूस सुखा समाधान आनंदाने जगला पाहिजे. आमच्या पालकांना, मुलांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे शिक्षण देता यावं. डॉक्टर असो, इंजिनियर असो किंवा उद्योजक असो, त्याला करता येईल ते करून देण्याची क्षमता आमच्या पालकांमध्ये असावी. असे प्रयत्न करावे असं मला वाटतं. नुसतं आज सुंदर आमचं रेल्वे स्टेशन झालं एवढाच आनंद नाही. या आनंदातून विकासाला जन्म, विकासाला आणि कामाला लागा. आणि माझी खात्री आहे की आपण असे कामाला लागाल. आतापर्यंत याही निवडणुकीत तुम्ही, लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही मला भरघोस मतदान केलं. मी तुमचा अतिशय ऋणी आभारी आहे. मी आयुष्यभर जरी तुमची सेवा केली आणि तुमचा विकास केला तर सिंधुदुर्गाच्या जनतेचे मी ऋण फेडू शकत नाही, अशी माझी भावना तुमच्याबद्दल. एवढे तुमचं ऋण आहे. विधानसभेला 6 वेळा निवडून दिलं, लोकसभेला निवडून दिलं, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, केंद्रात केंद्रीय मंत्री, ही पद
तुमची ते नाही, तुमच्या आशीर्वादामुळे असं मानणार आहे. पण मला वाटतं की मला जे मोठं करणारी जनता सुखी समृद्ध हो. जिल्ह्यात एकही गरीब ज्याच्या घरात चूल पेटत नाही असं घर एकही असता कामा नये, हे माझे प्रयत्न आहे. पण वेगवेगळे प्रकल्प आणून पायाभूत सुविधा तर चांगल्या होत आहेत, रवी करतोय. पण त्याचबरोबर विकासाचे अनेक मार्ग आम्ही आणणार. टुरिझम मधून आणणार आणि उद्योगधंद्यातून आणणार. मानसिकता बनवा, त्यासाठी आवश्यक ते शिक्षण घ्या आणि जेव्हा आणू तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी काम करताना त्या मालकाचं उत्पादन कसं वाढेल, त्यातून पगार कसा आपला वाढेल आणि जिल्हा समृद्ध होईल आणि महाराष्ट्राने देशात आपल्या जिल्ह्याचं नाव जाईल. आणि जसं महाराजांनी हा महाराष्ट्र एक लोक कल्याणकारी राज्य बनवलं, तसं आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आपण सर्वांनी हा सिंधुदुर्ग एक लोक कल्याणकारी या जिल्हा व्हावा यासाठी सर्वांचं सहकार्य मिळेल अशी अपेक्षा करतो. सकाळपासून 2 हे आपल्या माध्यमातून आमच्या रवी चव्हाणला सांगेल, वैभववाडी स्टेशन पण आपल्याला डेव्हलप करावं. कारण सांगतोय की मी मागणी केली रेल्वे मंत्र्याकडे, वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे लाईन टाकायची. सर्वे झालाय, आता फक्त पैशाची कमतरता. आणि मग त्याच्या अगोदर असं भव्य दिव्य केलं ते काम सोपं होईल. तेही आपण हातात घ्या. कोणत्या परवानगी काय असेल, मी दिल्लीला बसलेलो आहे. मी आपल्या पाठीशी आहे, तुम्ही माझ्या एकमेकाला सहाय्य सलोखा निर्माण करून आपल्याकडे जात मतभेद असता कामा नये, धर्म मतभेद असता कामा नये आणि पक्ष मतभेद न ठेवता जनहित लोकहित करणारा पक्ष जो असेल त्याच्या पाठीशी उभा राहणे आपलं कर्तव्य. आज तुम्हाला शुभेच्छा देतो, तुमचे आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.